2 दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील कवठे यमाईच्या मुंजाळवाडीमध्ये एका तरुणाने मद्यप्राशन करून 2 जैन साधूंना विनाकारण मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्यास अटकही करण्यात आली। तर काल शनिवार दिनांक 9 ला या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या निषेध सभेत गावचे सरपंच अरुण मुंजाळ व ग्रामस्थांनी उपस्थितांना दिलेल्या गावातील संपूर्ण अवैध दारूधंदे 2 दिवसात बंद करण्याच्या व सर्वांच्या सहकार्याने बंद करू आश्वासन दिले असताना आज रविवारी पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवत दुपारी 2 ला सभा घेऊन आजपासून सर्व अवैध दारूधंदे बंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण सारंकर यांनी दिली। आपल्याकडे 2 दिवसापूर्वी जैन धर्मगुरू महाराजांच्या वरती जो काही अनपेक्षित प्रकार घडला, अत्यंत निंदनीय बाब आहे ती। ही साक्षात परमेश्वरासारखी मंडळी आहेत, चालता बोलता परमेश्वर आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि त्यांच्या बाबतीत कुणी नशापाणी करून दारू पिऊन जर असा प्रकार घडत असेल तर बाकी गावात काय परिस्थिती असेल ह्याबद्दल मला थोडीशी साशंकता वाटायला लागली। म्हणून मी सगळ्या गावकऱ्यांना आज अपील करतो, सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांना विश्वासात घेतो। यामध्ये काही दारूचे धंदे करणारे विकणारी मंडळीसुद्धा आपण बोलवलेली आहेत। सगळ्यांनी हा एक निर्णय आज घेऊन टाकायचा की आपल्या गावात दारू बंद झालीच पाहिजे। अगोदर मी गावाला विनंती करेल, शक्य होईल तुम्ही तेवढं करायचं आहे, तुम्हाला समजावून सांगायचं आहे। नाही झालं कायदेशीर मार्गाने त्यांचा बिमोड करण्यात येईल। धमकी वगैरे काहीच देत नाही, कायदेशीर अधिकार आहेत आणि मी खात्री देतो आपल्याला की मी ते करून दाखवेल। थोडासा वेळ लागेल एवढंच, पण आपल्या सगळ्यांचा सहभाग असेल तर त्याचे परिणाम दूरगामी राहतील। मिरजगाव ते पाबळ जैन महामुनींचं हे पदभ्रमणाचंच ठिकाण आहे। इथून एवढे मोठे मोठे हस्ती हे परमेश्वर इथून जात असतात। आपली भूमी पवित्र आहे, यमाई देवाचं देवस्थान आहे। खूप दूरदूरचे लोक इथं दर्शनासाठी येतात आणि ह्या आपल्या गावाची अशा प्रकारची कुठेतरी वाईट घटनेने, अप्रिय घटनेने प्रसिद्धी होऊ नये यासाठी आपण सगळ्या तरुणांनी, ग्रामस्थांनी, ज्येष्ठांनी प्रयत्न करावेत। त्यासाठी एक छोटीशी मीटिंग मी कॉल केली होती आणि आपला सगळ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळालेला आहे। मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि यापुढे अवैध धंदे आपल्याच माध्यमातून पूर्णपणे बंद राहतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो। जरूर बंद झाले पाहिजे। सामाजिक दृष्ट्या दारू अनाधिकृत अवैधरित्या दारू विक्री करणं हे सामाजिक दृष्ट्या, प्रापंचिक दृष्ट्या आणि आरोग्य दृष्ट्या सगळ्या आणि दृष्टीने हानिकारक आहे। दारू बंद होणं हे गरजेचं आहे आणि कवठ्याने जर निर्णय घेतला तर तो अभिनंदनीय आहे। अच्छा, म्हणजे पोलीस प्रशासनाने घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे, पण तिचं पालन शेवटपर्यंत झालं पाहिजे। ठीक आहे साहेब, धन्यवाद। यावेळी अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना पोलीस निरीक्षक नारायण सारंकर यांनी समुपदेशन केले। तर आता गावात अवैध दारू मटका जुगार चालविणारे आढळल्यास ग्रामपंचायतीने त्यांची थेट माहिती पोलीस स्टेशनला कळवण्याचे आवाहन नारायण सारंकर यांनी केले। आज गावात पूर्ण दारूबंदी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल येथील जैन बांधवांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंकर यांचा सत्कार केलाय। तर जैन मुनींवर हल्ला होताना त्यांना वाचवण्याची गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या सागर मुखेकर या तरुणाचाही सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी बबनराव बाळू पोकळे, डॉक्टर पुंडिक शितोळे, प्राचार्य अमोल शहा, रशीद मोमीन, आबा वागदरे, गंगारामबुवा कवठेकर हे मान्यवर व इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। तर आभार आनंदराव कांदळकर सर यांनी मानले। देवकीनंदन शेटे, सुभाष शेटे, समाजसेन न्यूज, शिरूर, पुणे।